नमस्कार, मी डॉक्टर विजय उखळकर, पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय इथे शल्यतंत्र विभागामध्ये मी प्राध्यापक व विभाग प्रमुख करून कार्यरत आहे. मी इथे येऊन जवळपास मला 1 वर्ष झालेलं आहे. या अगोदर मी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे कार्यरत होतो. माझी जवळपास आता 34-35 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. सर, तुम्हाला आर्टिक्युलेट रायटिंग इज क्रिटिकल टू सायंटिफिक सक्सेस हा वर्कशॉप जर आपण इथे अरेंज केला तर तुमचा व्ह्यू काय असेल आणि ह्याची किती गरज आहे स्टुडंट्सला, पीजी स्कॉलर्स, रिसर्च स्कॉलर्स ॲज वेल ॲज पीएचडी स्कॉलर्स आणि इंटर्न्स? सर्वप्रथम तर मी आजच्या तुमचा जो वर्कशॉप SCME होती ती शॉर्ट होती, अर्ध्या तासाची होती, पण त्याबद्दल मी आधी सांगतो की पब्लिकेशन इथिक्स ते अतिशय सुंदररित्या तुम्ही याला इतक्या सहजतेने दोघांनी मिळून डॉक्टर कौशिक आणि डॉक्टर अंजली या दोघांच्या तुम्ही इंटरॅक्टिव्ह तो सेशन केला की जेणेकरून त्याचं महत्त्व काय आहे, ते इथिक्स कसे पाळले जातात आणि विशेष म्हणजे की आपलं मॅन्युस्क्रिप्ट रिजेक्ट का होतं हे विद्यार्थ्यांपर्यंत किंवा टीचरपर्यंत जो पण कळत नाही. नाहीतर काय होतं की किती पण मोठा असेल, किती पण तुम्ही एक्सपिरियन्स असाल आणि तुमचं एकदा रिजेक्शन झालं की मग तो माणूस तिथे थकतो. पण तुम्ही ते अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं की कशा प्रकारे त्याच्याकडे बघायला पाहिजे. क्लिअर म्हणजे ते जे काही त्याच्यावर जे कॉमेंट्स आहेत रिव्ह्यूअरचे ते तुम्ही कसे हाताळायला पाहिजे, त्याला कशा पद्धतीने इथिकली आणि कुठल्या फॉर्मॅटमध्ये स्क्रिप्टेड कशा प्रकारे त्याला करेक्शन करून कसं समोरच्याला कळवलं पाहिजे की जेणेकरून ते ॲक्सेप्ट होईल. आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की तुम्ही जे काय काम करता ते काम कुठल्याही फील्डमध्ये असू द्या, मग ते मेडिकल फील्ड असो, आयुर्वेद असो, कुठल्याही फील्डमध्ये त्याचं रिकग्निशन जो पण होत नाही तो पण त्या कामाची काहीही ते किंमत नाही. आणि हे रिकग्निशन जर तुम्हाला करून घ्यायचं त्याच्यात सगळ्यात चांगला महत्त्वाचा जो सोर्स आहे तो म्हणजे पब्लिकेशन. आणि हे पब्लिकेशन हे जे तुमचे मॅन्युस्क्रिप्ट जो पण चांगल्या याच्यामध्ये जर्नलमध्ये पब्लिश होणार नाही त्याला ऑथेंटिकेशन मिळणार नाही. आणि त्याच्यासाठी तुम्ही जी आज जे सेशन घेतलं आहे ते ठीक आहे, छोटं होतं, पण ते सुरुवातीलाच एकदम फार मोठं घेतलं तर ते डोक्याच्या वरून जाईल. म्हणून आज जे तुम्ही केलं ते ब्रेन स्टॉर्मिंग केलेलं आहे आणि त्याचं महत्त्व बिंबवलेलं आहे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये. म्हणून त्यासाठी मी आपल्या दोघांनाही अतिशय हृदयपूर्वक धन्यवाद देतो की इवन स्टुडंटच नाही तर फॅकल्टीमध्ये, कारण की इथे PhD स्टुडंट असतात, PG स्टुडंट असतात, गाईड्स असतात. जो पण गाईडलाच समजा कळलं नाही तो स्टुडंटला काय गाईड करेल. म्हणून इनिशियली विहिरीतच पाण्यात त्या बकेटमध्ये कुठून येईल, म्हणून त्यासाठी ते विहिरीसहित म्हणजे तुम्ही सगळ्या गाईडसहित तुम्ही ते त्यांचं ब्रेन स्टॉर्मिंग केलं आहे. त्यासाठी धन्यवाद. थँक्यू फॉर द रिव्ह्यू सर. थँक्यू व्हेरी मच. आणि दुसरं जे आहे की तुम्ही जे विचारलं आहे की याच्या पुढचा जो वर्कशॉप आहे आर्टिकल रायटिंग तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये आता सांगितल्यापर्यंत की हा ब्रेन स्टॉर्मिंग सेशन होता, त्यामुळे इट्स इनफ, नो प्रॉब्लेम. पण पुढचा जो सेशन आहे तो वर्कशॉप पाहिजे, म्हणजे नॉट ओन्ली ब्रेन स्टॉर्मिंग. जो पण हँड्स ऑन नाही होणार तो पण ते वळण नाही लागणार. कधी कधी काय होतं की एखादा विषय आपल्याला नवीन असतो, कळाला, खूप काही शिकवलं, असं मी म्हणतो 6 महिने काय वर्षभर पूर्ण शिकवलं, पूर्ण सगळं काय आणि जेव्हा पेपर हातात येतो मी आता कोणत्या शब्दापासून सुरू करू, म्हणजे नेमकं आधी हे लिहू का ते लिहू, तिथे सुरू होतं तुमचं स्क्रिप्टिंग किंवा स्ट्रक्चर. आणि ह्या स्ट्रक्चरसाठी जो पण ते तुमचे हँड्स ऑन होणार ते वर्कशॉप होणार नाही तो पण ते कितीही जरी आपण सांगितलं तरी पण ते डोक्यात ते हातात रुळणार नाही. आणि त्याच्यासाठी रिप्रोड्युसिबिलिटीसाठी रिपिटेटिव्हनेस आवश्यक आहे. त्यामुळे ते वर्कशॉप खरंच अतिशय महत्त्वाचा आहे, तो झालाच पाहिजे. मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडंसं अजून एक जे आहे वर्कशॉप जेव्हा तुम्ही घ्याल पुढचा की ठीक आहे, कसं आहे ना, इथे PG स्टुडंट्स आहेत. आता हे केव्हा असतं, हे पब्लिकेशन जे आहे ते वर्क पूर्ण झाल्यावर आहे. आणि हे केव्हा ते जसं तुम्ही सांगितलं की हे शेवटी गडबड करतात 4-6 महिन्यामध्ये, तो पण त्यांचं सगळं लक्ष आपलं जे काय क्लिनिकल वर्क आहे किंवा जे काय वर्क आहे त्याच्यावर असतं. आणि मग ते सर्चिंग हे ते सगळं सुरू कर. पण त्याच्या आधी त्यांना फर्स्ट जे सुरुवात असते जी म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांनी जर आधी रिसर्च माइंडने जर काम करत गेले हळूहळू तर पुढे त्रास होत नाही. म्हणून प्रोटोकॉल रायटिंग इट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. पब्लिकेशनसाठी आफ्टर वर्क जसं आपण म्हणतो जसे क्लिनिकल ट्रायल्स आहेत
त्याच्यामध्ये आपण कॉन्सोर्ट गाईडलाईन ह्या वर्क झाल्यावर तुम्ही ते सगळं त्या स्ट्रक्चरमध्ये करायचं आहे. पण हे सुरुवात जर त्याची चांगली झाली की आधी प्रोटोकॉल येस ब्ल्यूप्रिंट हां येस ते सिम्प्लिफाईड याच्यामध्ये प्रोटोकॉल रायटिंग जर तुम्ही सुरुवातीला आधी त्याच्यावर भर देऊन की हे जर व्यवस्थित असेल तर पुढे पुढे कसं सोपं जातं हे एक्झाम्पल दिले ना त्यात म्हणजे तर ते फार सुंदर होतील. Thank you for your kind reviews and thank you for the support from entire Arikudar Medical College. Thank you very much. Thank you so much. धन्यवाद.